मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय अतिशय वेगळा आहे. विषय असा आहे की ओरिसा राज्यामध्ये एक हलदर नाग नावाचा अवलिया राहतो. त्यांचं नाव माहीत असण्याचं काही कारण नव्हतं. म्हणजे ओरिसाच्या बाहेर तर ते कुणालाच तसे माहीत नव्हते. पण त्यांना पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झाला आणि केंद्र सरकारने त्यांना तो पुरस्कार घेण्यासाठी दिल्लीला आमंत्रित केलं. त्यावेळेस ते सर्वांना माहीत झाले, कारण त्यांचं जे उत्तर होतं की तुम्ही तो पुरस्कार मला पोस्टाने पाठवा, कारण माझ्याकडे दिल्लीला येण्याइतके पैसेच नाही. असं ते त्यांचं उत्तर होतं. आश्चर्यजनक आहे की नाही? म्हणजे पद्मश्री त्यांना मिळालेली आहे म्हणजेच त्यांचं कार्य अतिशय मोठं आहे, अफाट आहे, अचाट आहे. अशा व्यक्तीकडे पैसे नाही आहेत. पण हे सत्य होतं. फक्त 732 रुपये त्यांच्याकडे होते. 3 कपड्यांची जोड, एक रबरी चप्पल, एक जुना असा चष्मा, हेच काय ते त्यांचं साहित्य. आणि त्यामुळे मग जेव्हा हे त्यांनी केंद्र सरकारशी संपर्क केला, तेव्हा ते पुन्हा एकदा चर्चेत आले. पण त्यांना पद्मश्री का मिळाली? कोण आहेत हे हलधर नाग? आता ह्या व्यक्तीचं जर आपण पूर्व इतिहास बघितला तर ही व्यक्ती फक्त 3री पर्यंत शिक्षण घेतलेली व्यक्ती आहे. पण त्यांनी जी काही काव्य केलेली आहेत, ज्या कविता केलेल्या आहेत, जी महाकाव्य केलेली आहे, 20च्या वर महाकाव्य त्यांनी केलेली आहे आणि ती सर्वच्या सर्व त्यांना तोंडपाठ आहे. सर्व काव्य त्यांना तोंडपाठ आहे. आणि त्यामुळे त्यांचं जे साहित्यातलं जे काही फार मोठं योगदान आहे त्याची दखल घेतली गेली. अगदी सुरुवातीला प्रत्येक टप्प्यावर आयुष्याच्या त्यांना संघर्ष करावा लागला. लहान असतानाच त्यांचे आई-वडील गेले, त्यामुळे मग त्यांना हॉटेलमध्ये भांडी स्वच्छ करून आपला उदरनिर्वाह करावा लागला. त्यानंतर कुणीतरी त्यांना एका शाळेच्या स्वयंपाकघरात काम दिलं. मग त्यानंतर त्यांनी एक 100 रुपये कर्ज घेतलं बँकेकडून आणि शाळेच्या बाहेरच शालेय साहित्याचं म्हणजे पेन, पेन्सिल वगैरे वगैरेचं दुकान सुरू केलं आणि मग त्यांचा तो उदरनिर्वाह होत होता. पण 1995 साली त्यांनी राम आणि शबरी वगैरे असे धार्मिक ह्याच्यावरती पात्र घेऊन त्यांच्यातले संवाद त्याच्यावर त्यांनी स्फुटं लिहायला सुरुवात केली आणि अतिशय भावनेनं ओथंबलेल्या त्या शब्दांना लोकांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. ते स्वतः ते ऐकून दाखवायचे, ते स्वतः वाचून दाखवायचे आणि ऐकणारे अतिशय गुंग होऊन जायचे. आणि त्यानंतर त्यांनी अनेक कविता लिहिल्या, महाकाव्य लिहिली. हा त्यांचा साहित्य प्रवास हा आज सगळ्यात चालूच आहे. अर्थात ओरिसामध्ये त्यांच्या कार्याची दखल न घेतली गेली असती तरच नवल. स्थानिक जी काही वृत्तपत्र होती, तेथील जे काही लोक होते, सुरुवातीला त्यांनी दखल घेतली. त्यानंतर ते पूर्ण राज्यभर सगळ्यांना माहीत झाले आणि त्यांची कीर्ती जी आहे ती दिल्लीपर्यंत पोहोचली. माणसाचा अतिशय प्रतिकूलतेतून हा प्रवास अनुकूलतेकडे झालेले अतिशय एक वेगळं उदाहरण आहे की सतत संघर्ष, सतत प्रतिकूलता, पण त्यामध्ये रडत न बसता आपल्याला एक जीवन उत्तम प्रकारे किंवा आपल्याला जे काही आवडतं त्यामध्ये आपण जर प्रयत्न केले, मेहनत केली, सातत्य ठेवलं तर खूप मोठं यश मिळू शकतं. हे या प्रकरणातून दिसतं. आज त्यांचं जरी शिक्षण 3री झालेलं असेल तरी त्यांच्या साहित्यावर 5 विद्यार्थी PhD करतात आणि संबलपूर ही जी काही विद्यापीठ आहे तिथे यांच्या नावाने यांच्या साहित्याचा अभ्यासक्रमात सुद्धा समावेश करण्यात आलेला. मी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जी व्यक्ती 3री पास आहे त्या व्यक्तीच्या साहित्याचा अभ्यासक्रमात समावेश आहे. त्यांच्यावर 5 विद्यार्थी रिसर्च करत आहेत. म्हणजे जर आपण बघितलं तर खरोखरच थक्क व्हायला होतं. आणि म्हणून त्या व्यक्तीला जेव्हा पद्मश्री जाहीर झाली तेव्हा सर्वांना अतिशय औत्सुक्य होतं की एकदम मी पद्मश्री घ्यायला येऊ शकत नाही, माझ्याकडे पैसे नाही असं सांगणारी ही अतिशय प्रामाणिक, अतिशय मेहनती, अतिशय प्रतिभावान व्यक्ती आहे तरी कोण? आणि तेव्हा जेव्हा समोर आले हलधर नाग तर सर्वांवर आश्चर्याचा धक्का बसला, कारण अतिशय साधी राहणी आणि उच्च विचारसरणी काय असते याचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं. आणि त्यामुळे अर्थात त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्याविषयीचा आदर संपूर्ण देशभरात दुणावला गेला.
पण या हलधर नाग यांच्या प्रकरणातून आपण शिकण्यासारखं काय किंवा नवीन पिढीला शिकण्यासारखं काय? तर अतिशय प्रतिकूल परिस्थिती सर्वत्र असताना आपण त्यामधून सातत्य ठेवून जर प्रयत्न केले तर यश हे निश्चित मिळते. नाहीतर परिस्थिती माझ्यासाठी सकारात्मक नाही, त्यामुळे मी काही करू शकत नाही, मला काही करता येणार नाही, ह्या वाक्यांना आता सोडचिठ्ठी दिली पाहिजे. असू द्या, कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या, त्यातून आपण अनुकूलतेचा राजमार्ग बनवला पाहिजे. हेच यातून शिकण्यासारखं आहे आणि अतिशय मोठा धडा यांच्या पूर्ण जीवनगाथेतून आपणास पाहायला मिळतो. त्यामुळं अशी रत्न आपल्या भारतामध्ये आहेत, याचा आपल्याला अभिमान सर्वांना तर निश्चित आहे. पण आपण जर त्यांच्या या गुणातून काही शिकलो तर तो सर्वांचाच फायदा होणार आहे. आज इथेच थांबतो. आपण व्हिडिओ पाहत आहात, मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया लवकरच याच ठिकाणी.